शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका. शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. 80 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाही. मात्र लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतून पैशांची अफरातफर. सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. राऊत आक्रमक. तर महिलांना पैसे मिळू नये यासाठी राऊतांचे प्रयत्न. त्यांच्यावरच गुन्हा दाखल करा. बन यांचा पलटवार. कोकण विधान परिषद निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली. महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली अर्ज मागे घेणार. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अंतरवालीतील आश्वासनाची पूर्तता. मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. शासन निर्णयाचं कौतुक. मात्र अद्यापही समाधानी नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं तर बलिदान गेलं नसतं. जरांगेंचा निशाणा. 58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांचं लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी. पेपरफुटी प्रकरणी दादरमध्ये युवा काँग्रेसचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.